नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही आलो पाठी दिसते का राजहंस रिसॉर्ट मध्ये। ऍक्च्युली फॅमिली प्लॅनिंग आहे आमचं। खूप वर्षापासून चाललं होतं प्लॅनिंग करायचं, म्हणजे फायनली ह्या संडेला कन्फर्म झालंय। तर हे बघा पाठीमागे सगळे आमची फॅमिली, आम्ही टोटल 20 मेंबर आहे। ऍक्च्युली होते जास्त 30च्या आसपास होते, पण काही कारणास्तव काही कॅन्सल झालेत। तर आम्ही आता 20 कन्फर्म होऊन आम्ही आलो आता इथे। तर आम्ही गेटवरती उभे आहे इथे, याच्या राजहंसच्या गेटवरती उभे आहे। जर तुम्हाला यायचं असेल तर तुमचे प्रायव्हेट व्हेकल असेल तर तुम्हाला 700 रुपीज पर पर्सन पडतील, आणि जर तुम्हाला त्यांचा पिकअप घ्यायचा असेल तर तुम्हाला 120 रुपये एक्स्ट्रा भरावे लागतील। आणि पिकअप आणि ड्रॉप दोन्ही त्यांचं इन्क्लुडिंग असणार त्याच्यामध्ये। तर म्हणजे बस असणार त्यांची विरार वेस्ट आपला बस डेपो आहे, त्याच्या इथे त्याचा पिकअप पॉईंट असणार। ते तुम्हाला सकाळी तिथून पिकअप करणार आणि संध्याकाळी ड्रॉप सुद्धा तिथेच करणार। तर आम्ही आता आलोय, कुपन वगैरे घेतले, बुकिंग वगैरे केले रूम्स वगैरे। रूमचं तुम्ही रूम हवं असेल तर तुम्हाला 1000 रुपीज तुम्हाला एक्स्ट्रा भरावं लागतं त्याच्यामध्ये रूमसाठी। आम्ही आता कुपन्स वगैरे घेतलेत। तर कुपनचं कसं ऍक्च्युली त्याच्यामध्ये तुम्हाला सकाळचा नाश्ता आणि म्हणजे दुपारचं लंच इन्क्लुडिंग असणार। नाश्त्याचे म्हणजे सकाळी 9:30 ते 11 वाजेपर्यंत तुम्हाला नाश्ता, आणि 12:30 ते 2 वाजेपर्यंत तुम्हाला लंच भेटणार त्याच्यामध्ये। तर आम्ही आता एंट्री करतो आतमध्ये। तर कसं आहे तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन, चला। मंडळी आम्ही आता एंट्री घेतो आतमध्ये, गेटच्या आतमध्ये राजहंस रिसॉर्ट। ऍक्च्युली खूप गर्दी आहे संडे असल्यामुळं। मेन म्हणजे कसं काय, आता सध्या गटारी येते आणि श्रावण स्टार्ट होतोय 24 तारखेला। तर त्याच्यामुळं हा मे बी शेवटचा वीक असू शकतो, त्या पुढला वीक असू शकतो, त्यामुळे गर्दी खूप जास्त आहे। तर ही एंट्री आहे इथून गेटच्या, ते गर्दी भरपूर आहे। आमचे प्रायव्हेट व्हेकल म्हणजे आतमध्ये पार्किंग वगैरे इकडे आतमध्ये पुढे आहे। तर आम्ही इकडे एंट्री करतो आता। 1 2 चला, म्हणजे आता एंट्री करतोय आतमध्ये। हे बघा इथे माणसं मोजतात किती आहेत ते। आमचे टोटल 20 पर्सन आहेत। तर पार्किंग एरिया इथे बघा, हा समोर इथे हे बघा समोर जे लॉकर दिसत आहेत, तर तुम्हाला 100 रुपीज डिपॉझिट देऊन लॉकर घ्यावं लागतं तुम्हाला। बॅग्स वगैरे काय असे हवे असतील तर तिथे घ्यावं लागतं। आणि इथे बाजूला इकडे पार्किंग एरिया सुद्धा आहे, इथे गाडी वगैरे पार्क करायचं तिकडे पार्किंग करू शकता ह्या साईडला तुम्ही। तर आपल्या बाईक आपण इथे पार्क करूया, म्हणजे 4 व्हीलर असेल काही असेल तुम्ही इकडे पार्क करू शकता। इकडे प्रायव्हेट व्हेकल आपल्या काय असतील तर इथे पार्किंग एरिया खूप मोठा आहे। हा पार्किंग एरिया आहे, मोठा एरिया आहे पार्किंग, छान आहे रिसॉर्ट। आता नाश्त्यावर चालू झालाय, आता आम्ही इथून आता आतमध्ये चाललोय। तर आमचे बुकिंग वगैरे ह्या साईडला आहे, रूम आम्ही ह्या साईडला घेतलेत। इथे वॉशरूम्स वगैरे आहेत लेडीज साठी वगैरे। इथे आतमध्ये राईड्स आहेत सगळ्या, स्लायडिंग वगैरे फक्त बघू शकता तुम्ही इकडे। हे बघा सध्या आम्ही नंतर जाणार तिकडे, आता आम्ही नाश्ता वगैरे करून घेतो, नंतर आम्ही तिकडे एन्जॉयमेंट करायला जाऊ राईडसाठी वगैरे। म्हणजे आता नाश्ता करायला चाललोय आम्ही तिथे। ऍक्च्युली खूप जास्त गर्दी आहे, संडे आहे आणि श्रावण येतोय, त्यामुळे पब्लिक मला वाटतं भरपूर आले सगळे इथे। तर बघूया आजचा दिवस कसा जातोय। तर तुम्ही बघा, आपला कंटिन्यू व्हिडिओ करा, शेवटपर्यंत बघा, आणि काही कमेंट असेल तर कमेंट करून सांगा तुम्ही आम्हाला। इथे बार्बिक्यू लागला आहे ऍक्च्युली। काय कॉस्ट आहे याचं? 100 रुपये एक स्टिक का? ओके, 100 रुपीज एक तुम्हाला एक स्टिक साठी पे करावं लागेल। मॉर्निंगचा स्नॅक आहे बघा, चिकन 65 वगैरे आहेत इथे। मंडळी नाश्त्याची लाईन बघा कुठपर्यंत बसले। हा सकाळच्या नाश्त्याची लाईन आहे, मला वाटत नाही 11 वाजता नाश्ता मिळेल खायला, फुल क्राऊड आहे। सगळ्या मी नाश्त्यासाठी थांबलो इथे आता। इकडे एन्जॉयमेंट चालू झाली लोकांची आतमध्ये, मला नाश्ता करून आले सगळे ते लोक।
आम्हाला मे बी वेळ लागेल कारण की आम्हाला इथे पोहोचायला 9:30-10 वाजले इथे. आणि थोडा वेळ जावं मी तिकडे. ऋत्विक कुठे चाललाय तू? आमचा साहेब कंटिन्यू रडतोय. ऍक्च्युली त्याला झोपेत उठून आणले. थोडा नाराज झाला तो. त्याचा पण खायचं पिझ्झा बाकी आहे. थोडा तुम्हाला आवाज जरा कमी येत असेल कारण की ते डीजेवर चालू आहे त्यामुळं साऊंड थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. थोडं सांभाळून घ्या. म्हणजे इथे नाश्ता आहे. नाश्त्यामध्ये मिसळ पाव आणि भुर्जी वगैरे आहे. पुढे पुढे काय काय भेटतं आपल्याला. नाश्त्यामध्ये मिसळ पावच आहे वाटतं. नॉनव्हेज मध्ये काय आहे का? नॉनव्हेज मध्ये काय आहे? नाही फक्त मिसळ पावचा नाश्त्यामध्ये. बघूया. हा पाव घेतला आपण खायला. थँक्यू बोल. इथे पोहा आहे आणि मिसळ. आम्ही नाश्ता घेतला आता. मला वाटलं मे बी भुर्जी पाव वगैरे असेल पण नाही आहे. मिसळ पावच आहे आणि पोहा आहे. व्हेज मध्येच आहे. नॉनव्हेज मध्ये सकाळी नाश्ता नाही आहे मॉर्निंगला. तर आम्ही बघा फुल आहे पूर्ण. क्राऊड फुल. जास्त क्राऊड आहे. आम्ही आता नाश्ता करायला जातोय. कुठे जागा बघतोय कुठे भेटते का बसायला. या साईडला आमचा क्राऊड सगळा इथे बसलाय. बघा इथे बसले नाश्त्याला सगळे. नाश्ता करतोय आता. मिसळ आणले खायला बसले. काही तिकडे पुढे बसलेत. नाश्ता करतोय आम्ही. स्टार्ट करतोय. बघूया कसं नाश्ता आहे. खाऊन टेस्ट करून बघूया. ठीक आहे. नाश्ता वगैरे झाला आमचा. ऍक्च्युली ठीक होता. म्हणजे ओके बोलू शकतो. ठीक आहे. ओकेसाठी एवढं पण ओके. चालू आहे मी तर रूमवरती चालू आहे. तुम्हाला आवाजचा इश्यू होत असेल जरा कारण की खूप आवाज आहे इथे. रूम आहे. स्टेसाठी तर नाही आहे. फक्त चेंजिंग वगैरेसाठी आणि आपल्या बॅग्स वगैरे ठेवण्यासाठी आम्ही घेतले. वन डेसाठी घेतले आम्ही. ठीक आहे. ओके. हा रिसॉर्टचा बॅकचा व्ह्यू बघा. छान आहे. पूर्ण ग्रीनरी आहे. हिरवगार झालं लांब लांबपर्यंत. त्याच्या तिकडे पलीकडे आपला बीच आहे. समुद्र. मंडळी हा वेव पूल आहे. आता कधी चालू माहीत नाही पण
नंतर बघूया, आलो तर तुम्हाला दाखवतो इथून. आणि हे राईड्स आहेत इथे छोट्या मोठ्या सगळ्या. इथे लहान मुलांना वगैरे आपण खेळू शकतो इथे. इथे मोठ्यांसाठी आहे बघा. इथे पाण्याचा थोडं जास्त आहे, त्यामुळे ते लहान मुलं जाऊ शकत नाही. ते लहान मुलांना घेऊन जाऊ शकतो आपण. ह्या राईड्स आहेत बघा. आता जातो आपण राईडसाठी तिकडे. बघूया कसं वाटतं. आता दिवस कसं जाते व्हिडिओमध्ये मी पूर्ण व्हिडिओ दाखवतो मला रिसॉर्टमधला कसं काय काय आपण एन्जॉयमेंट करतो आणि काय राईड्स वगैरे घेतो. ते क्राऊड कुठे त्याला माहीत नाही, शोधतो मी सगळ्यांना कुठे आहे. इथे रेन डान्स आहे मंडळी. तुम्हाला आवाज जरी कमीच असेल, त्यामुळे आमचा क्राऊड इकडेच आहे आतमध्ये. नाचत आले सगळे इकडे. हे सगळे नाचतात इकडे बघा. रेन डान्स मध्ये आलो मी. रेन डान्स इथे खूप आवाज आहे इथे बघा. आमचा क्राऊड नाचतात सगळे इकडे. करतोय फर्स्ट टाइम आला तो पण रिसॉर्टमध्ये. कंटाळा येतो. आता सकाळीच कंटाळा आला. म्हणून झालं थोडा अंतर राईडसाठी. कुछ भी पहले दे दो वार्निंग. पार्टी चलेगी till 6 in the morning. जी भर के ना चले.
मध्ये आलो आहे, अजून स्टार्ट झालं नाही आहे. बघू इथे स्टार्ट होतो. मे बी दुपार लंच नंतर झालं म्हणजे करतील. क्राऊड असं वाढत चाललं भरपूर. वेव पूल स्टार्ट होते आता. क्राऊड जमा झाला इथे वेव पूलसाठी. हे बघा इकडे अनाउन्समेंट केलं की स्टार्ट होतोय. बघूया मला झालं तर भेटत नाहीये, दुसऱ्यांना दाखवतो.
इथे जेवायला. जेवण स्टार्ट होतं नॉनव्हेजचं ह्या साईडला आहे. एक कचुंबर तिथे पाव दिले. Your attention please. Lunch is ready and it's served in the dining room. इथे थोड्या लहान मुलांसाठी काही राईड्स आहेत. छोटे मोठे मुलं इथे राईड करू शकतात. बाकी इथे मोठे आहेत ते मोठ्यांसाठी आहेत. ते छोट्यासाठी म्हणजे थोडे सेफली आहेत या ठिकाणी. आणि इथे विहीर आहे बघा, एक मोठी विहीर आहे बघा इथे. थांबवतो इथेच. आम्ही निघतोय आता ॲक्च्युली. आणि तो पहिल्यांदा आला त्यामुळे थोडं चिडचिड करतोय. तर आम्ही निघतोय आता. थोडी एन्जॉयमेंट केली आम्ही. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला टाटा बाय बाय. निघूया आता.